शिक्षक समितीच्या राज्य शाखेने 17 मार्च 2025ला संपूर्ण राज्यभर हे आंदोलन चालू केलेले आहे। आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे आणि हे जे आंदोलन आहे ते 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या आदेशाच्या विरोधात आहे। 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा आदेश आहे तो प्राथमिक शिक्षण आणि शिक्षण व्यवस्था पूर्ण देशोधडीला लावण्यासाठीचा हा आदेश आहे आणि हा आदेश जर तसाच राहिला तर या महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकरी जनता आहे आणि या जनतेची जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न हैदराबादवर येणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रभर एकाच दिवशी सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन या ठिकाणी यशस्वी होत आहे। तुम्ही आता बघितला आहात छोटासा सिंधुदुर्ग जिल्हा असून सुद्धा एवढा प्रतिसाद या आंदोलनाला मिळालेला आहे। या संच मान्यतेच्या आदेशाचे दूरगामी परिणाम भविष्यात होणार आहेत। शासनाने टप्प्याटप्प्याने शिक्षक संख्या कमी करण्याचे धोरण राखले। यापूर्वी सरसकट मुख्याध्यापक होते, त्यानंतर 150 पटांना मुख्याध्यापक केले आणि मुख्याध्यापक पद कमी केली। आता त्यांनी पदवीधर शिक्षक 6वी 7वी 8वीला 20 पटाच्या आत जे शाळा असतील त्या शाळांना शिक्षक द्यायचाच नाही असं धोरण ठरवलं। शिक्षण समिती आंदोलनाची नोटीस गेल्याबरोबर या धोरणामध्ये बदल केला, 20 पटाला 1 शिक्षक देण्याचं मान्य केलं। पण आम्हाला हेही मान्य नाहीये, वर्गाला प्रत्येक वर्गाला शिक्षक दिला पाहिजे आणि आमचं जे मागणी आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक वर्गाला शिक्षक दिला, 6वी 7वी 8वीला प्रत्येक वर्गाला शिक्षक दिला पाहिजे आणि हे धोरण आम्हाला मान्य नाही। कारण या धोरणामुळे डोंगरी भागात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये शिक्षक संख्या जादा नाही, शिक्षक सरप्लस होणार आहे। त्यानंतर शासनाचं धोरण आहे ते पहिली ते 5वी पर्यंतची शाळा आहे, 23 पटाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी विद्यार्थी असतील त्या शाळा आणि त्यातले शिक्षक आहेत त्याची आस्थापना बदलायची। यातलं नेमकं गुपित एवढंच आहे की प्राथमिकचं शिक्षण पूर्णतः बंद, टप्प्याटप्प्याने बंद करायचंय, खाजगीकरण करायचंय, नोकर कपातीकरण करायचंय, कंपनीकरण करायचंय आणि ह्या शासनाच्या धोरणाविरुद्ध आंदोलन आहे। खरं म्हणजे हे जे आंदोलन आहे ते आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रावर यशस्वी झालेले आहे। हे पहिल्या टप्प्यातलं आंदोलन आहे। शासनकर्त्यांनी याची जर जाणीव जर घेऊन याची दखल घेऊन जर या आंदोलनाची दखल घेऊन जर हा आदेश रद्द नाही केला तर संपूर्ण महाराष्ट्रावर शिक्षक समिती जे बरोबर येतील त्यांना घेऊन अजून तीव्र आंदोलन करील आणि त्याचे सर्व परिणाम शासनकर्त्यांना भोगावे लागतील। खरं म्हणजे हे जे आंदोलन आहे ते आंदोलन आमच्या कुठल्याही मागण्यांसाठी नाहीये। या आंदोलनामध्ये फक्त एकमेव मागणी आहे, फक्त ती म्हणजे 15 मार्च 2024चा शासनादेश रद्द करावा। ही एकमेव मागणी घेऊन या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे। कारण जर हे आंदोलन यशस्वी नाही झालं तर या महाराष्ट्रातील सर्व शिक्षक देशोधडी लागतील, विद्यार्थी देशोधडी लागतील आणि पुढच्या आंदोलनाची दिशा अशी असेल जर या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर भविष्यातलं जे आंदोलन आहे, लगातार येणारे जे आंदोलन आहे त्या प्रत्येक गावातील पालक, समाज सेवाभावी संस्था, NGO आणि ज्या सहकार्य करणारे जे लोक आहेत त्यांचं प्रबोधन करू, सरसमितीचं प्रबोधन करू, त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून हे विराट आंदोलन या ठिकाणी काढण्यात येईल, पूर्ण राज्यभर काढण्यात येईल या ठिकाणी असे मी सांगतोय आणि थांबतोय। धन्यवाद।